हॅलो अँड वेलकम बॅक टू रुदाज मॉम लाईफस्टाईल। आजचा दिवस थोडा निवांत होता कारण आज मला टिफिन करायचा नव्हता, तर सकाळची घाई नव्हती, तर मी आरामात कामं मला आज करायचे होते। तर मी आज काय केलं, सकाळी हेअर ऑइल करून घेतलं आणि हेअर वॉश करायचा असला की मी बाथरूम क्लीन करून घेत असते। तर मी आधी हेअर वॉश करून घेतला। हेअर वॉश केल्यानंतर मी हार्पिक बाथरूममध्ये टाकून दिलं आणि बाथरूम पण वॉश करून घेतलं आणि तेच थोडं थोडं हार्पिक मी टब आणि बकेटमध्ये टाकलं। टब आणि बकेट हार्पिकनी खूप छान निघतात, एकदम स्वच्छ होतात। कितीही तुमच्या पाण्यामध्ये क्षार असू द्या, काही असू द्या, एकदम क्लीन होऊन जातात। तर मी थोडंसं डिटर्जंट पावडर किंवा सर्फ पावडर यामध्ये टाकून देत आहे आणि सर्फ आणि हार्पिक या दोघांचं मिक्स करून नंतर मी हे कपडे धुवायचा जो ब्रश असतो त्याने हे टब बकेट हे घासून टाकणार आहे। खरंच मैत्रिणींनो, तुम्ही खरंच ही ट्रिक करून बघा, खरंच खूप क्लीन होतात टब वगैरे। मला जास्त घासावं पण लागत नाही, जास्त एफर्ट पण तिथे द्यावे लागत नाही। तर मी हा टब क्लीन करून घेते। थोडंसं पाणी घेतलं आहे तिथे मग्ग्यामध्ये। आधी कसं असायचं, बाथरूम घराच्या बाहेर असायच्या, घरात नसायच्या। आता बाथरूम आपल्या घरामध्ये असल्यामुळे आपण घरामध्ये आहे तो प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला ते व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवणे हे आवश्यक आहे। नेहमी आपण क्लीन करत राहायला, व्यवस्थित ठेवलं तर आपल्याला त्याचा काहीच प्रॉब्लेम होत नाही। इथे टब माझा घासून झाला, आता मी त्याच प्रोसेसनी बकेट पण घासून घेत आहे। असं मी बकेट टब वगैरे नेहमीच म्हणजे महिन्यातून एकदा घासून घेत असते, हार्पिक आणि थोडासा निरमा पावडर टाकून। त्याच्यामुळे माझे टब बकेट पण चांगले राहतात, नाही तर मग ते चिकट होतात आणि हात पण लावावंसं वाटत नाही, खूप घाण वाटतात। म्हणून मी आधीच ते घासून घेत असते महिन्याच्या महिन्या। कधीच असं घाणेरडं माझ्या बाथरूममध्ये राहत नाही। तर मी बकेट पण इथे घासून घेते। काहीच एकदम इझिली आपले बकेट वगैरे निघून जातात, काहीच एकदम आपल्याला एफर्ट्स लावायची गरज नाही। तुम्ही एकदा ही ट्रिक खरंच वापरून बघा ताई। मागून पण मी घासून घेते, साईडनी वगैरे त्याचं हँडल वगैरे सगळं घासून घेते। हा आंघोळीचा मग प्रत्येक वेळेस आपण यूज करतो, याला कसे कसे हात लागतात, हा पण मी एकदा घासून घेते, म्हणजे हा पण एकदम चांगला होऊन जाईल आणि नेक्स्ट टाइम यूज करायला एकदम फ्रेश वाटेल आणि एकदम घाणेरडेपणा वाटणार नाही। म्हणून मी हा पण त्याच प्रोसेसरनी घासून घेते। आता माझे टब बकेट आणि मग घासून झाला आहे। आता मी हे सगळं धुवून घेते। ज्या दिवशी मला हेअर वॉश घ्यायचा असतो त्या दिवशी मी बाथरूम वगैरे घासून घेत असते, क्लीन करून घेत असते। त्या दिवशी मी बाकीचे कामं काढत नाही, जास्त वेळ मी बाथरूमलाच देते आणि बाथरूम माझं स्वच्छ ठेवायचं काम मी हेअर वॉश करायच्या दिवशी करून घेते। आता मी सिंकमध्ये पण हार्पिक आणि थोडं डिटर्जंट पावडर टाकून ठेवलं आहे आणि सिंक पण मी कपडे धुवायच्या ब्रशनी, असा एक एक्स्ट्रा ब्रश मैत्रिणींना तुम्ही खरंच तुमच्या बाथरूममध्ये ठेवा। हा एवढा यूजफुल आहे की याने एकदम छान निघतं। बेसिंग घासायचा जर ब्रश आपण घेतला तर तो छोटा राहतो, त्याचा समोरून जो त्याचा भाग आहे तो छोटा राहतो आणि हा मोठा असल्यामुळे एकदम पटकन आपलं क्लीन होऊन जातं बेसिंग वगैरे। आणि वरचा एरिया, आजूबाजूचा एरिया पण आपण याने पटकन घासून घेतो। टप वगैरे काही आपल्याला घासायचं असलं तर हा एक्स्ट्रा ब्रश आपण ठेवू शकतो, किंवा आपला जो ब्रश आहे कपडे धुवायचा तो जर जुना झाला असेल तर आपण तो पण यूज करू शकतो। फेकून न देण्यापेक्षा तो पण आपण बेसिंग वगैरे घासायला यूज करू शकतो। तर मी ही पावडर आमच्याकडे मिळते, भैया पावडर, तर मी ही नळांना लावून ठेवते। नळाला लावून ठेवल्यावर थोड्या वेळाने याच ब्रशने मी परत हे नळ घासून घेणार आहे आणि काहीच जास्त एफर्ट्स न लागता हे नळ पण एकदम चमकणार आहे। खरंच मैत्रिणींनो, खरंच तुम्ही खरंच ही ट्रिक करून पहा। मी आता बेसिंगच्या नळावर पण मी ही भैया पावडर लावून घेतली होती। आता हा बेसिंगचा नळ पण मी घासून घेणार आहे आणि आता माझा बेसिंगचा नळ घासून झाला आहे। मी थोडासा निरमा पावडर घेऊन आता मी हे नळ पण घासून घेते। या ब्रशनेच मी घासून घेणार आहे सगळं। तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, किती फास्ट काम माझं या ब्रशमुळे होत आहे। तेच मी या जागी
घासणी घेतली असती तर त्यामुळे हाताला वगैरे पण लागू शकत होतं आणि त्याने वेळ लागला असता. ह्या ब्रशने एकदम पटपट होते कारण हा ब्रश मोठा आहे, त्याच्यामुळे याने लवकर आपलं काम होऊन जाते आणि आपला टाईम पण वेस्ट होत नाही. आता माझे हा नळ घासून झाले आहे, तर मी आता हँडवॉशची बॉटल पण थोडासा निरमा घेऊन मी घासून घेते. बघू शकता तुम्ही नळ माझे किती चमकत आहे. हा नळ एकदम खराब झाला होता, हा पण एकदम चमकत आहे बेसिनचा. तर ही रॅक आहे ना, ही स्टीलची आहे. मला ही स्टीलची रॅक नव्हती इथे लावायची, मला प्लॅस्टिकची लावायची होती, पण माझ्या मिस्टरांनी स्टीलची रॅक आणली. आता आणली तर त्याचा यूज तर करायचाच होता, पण ही आता खराब होत आहे. इथे पाणी वगैरे लागून ओल्या साबणचे वगैरे डबे इथे ठेवले जातात, तर ही खराब होत आहे. तर मी आता ही रॅकसुद्धा घासून घेतली आहे आणि त्यामध्ये पॉलिथिन टाकून त्यामध्ये थोडंसं डेकोरेट करायचा प्रयत्न केला आहे. एक छोटंसं माझ्याकडे हे आईस्क्रीमची भरणी होती, त्यामध्ये मी थोडेसे मनी प्लांट तिथे ठेवले आहे, साबण वगैरे निरमा वगैरे ठेवला. तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, माझं बाथरूम एकदम क्लीन आणि नीट दिसत आहे आणि स्वच्छ पण झालं आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्लॉग जरा देखील आवडत असेल तर लाईक करायला कंजूसी करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. मैत्रिणींनो, तुमचा एका लाईकमुळे मला खूप प्रोत्साहन मिळतो असे नवनवीन व्हिडिओ बनवायला. आता मी हेअर वॉश पण करून घेतला आहे आणि देवपूजा पण करून घेत आहे. थँक्स फॉर वॉचिंग.